करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द गावातील गोविंद कांबळे यांची मंत्रालयात गृहविभाग उपसचिवपदी पदोन्नती झाल्याबद्दल आज पाडळी गावामध्ये त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। गोविंद यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेतले आहे। शिरोली MIDC येथील नोकरी ते स्पर्धा परीक्षेतून मंत्रालय सहाय्यक शिक्षण विभाग कक्ष अधिकारी ते गृह विभाग उपसचिव या पदापर्यंत त्यांनी अत्यंत मेहनतीने प्रवास केला आहे। आज पाडळी गावकऱ्यांनी त्यांचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित केला होता। यावेळी प्रशासकीय सेवेतील अधिकारी, सामाजिक राजकीय सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। गोविंद कांबळे यांचे पदोन्नतीबद्दल सर्वांनीच त्यांचे कौतुक केले। माझे बंधू माननीय आयुष्यमान गोविंद बाळू कांबळे यांचे आज मंत्रालयामध्ये गृह विभागात उपसचिव म्हणून नियुक्ती झाली, त्याबद्दल जे सत्कार समारंभ ठेवलेला आहे त्याबद्दल त्याचा अभिमान वाटतो। अछाट आणि अफाट विद्वत्तेचे धनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेरणास्थानी मानून सन्माननीय गोविंद कांबळे सरांनी या ठिकाणी आपल्या जीवनाची वाटचाल केलेली आपल्याला दिसून येते। कष्ट हेच भांडवल, जिद्द, चिकाटीने आत्मविश्वासच्या जोरावरती आज उपसचिव या पदावरती ते या ठिकाणी विराजमान झालेले आहेत की शेती, माती, नीती, नाती आणि संस्कृती कायम मनात ठेवून त्यांनी हा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे। वर्षा गायकवाड ज्यावेळेस शिक्षणमंत्री होते त्यांचा आवड सचिव म्हणून त्याचं स्वतः त्यांनी ते चांगल्या पद्धतीचं काम केलं आणि हे करत असताना त्यांनी चिकाटीने जिथे कायमस्वरूप ठेवली आणि त्याच्यानंतर त्यांची आज 13 तारखेला उपसचिवपदी निवड झाली। हे आमच्यासाठी, आमच्या समाजासाठी, आमच्या गावासाठी, आमच्या तालुका आणि आमच्या जिल्ह्यासाठी आमच्यासाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे। आमच्या पाडळी खुर्द गावाचं, आमच्या कुटुंबाचं, आमच्या पंचक्रोशीचं खरोखरच आम्हाला कौतुक वाटतं। कारण का की महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत आमचा हा गोविंद त्या ठिकाणी एक अधिकारी म्हणून काम करणार आहे आणि आम्हाला पाडळी खुर्द गावच्या ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रमंडळाला तर त्याविषयी खूप अभिमान आहे, आनंद आहे आणि खरोखरच या पंचक्रोशीतील एक हा तारा खरोखरच आपलं नाव उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी गोविंद साहेबांना आमच्या सर्वांच्याकडून आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो। गोविंद यांनी तरुणांना मोबाईल TV पासून दूर राहून पुस्तकांची संगत केली पाहिजे, कारण शिक्षणानेच पुढे जाता येईल असा सल्ला दिला। हे सर्व करत असताना मला ज्या नी सपोर्ट केला, ज्या लोकांनी सपोर्ट केला, त्याच्यात माझे सर्व कुटुंबीय असतील, माझा मित्रपरिवार असेल, माझे नातेवाईक असतील, ह्या सर्वांनी मला जो सपोर्ट केला त्या सर्वांचे धन्यवाद। तरुण वर्गाला निश्चितच मोबाईल, TV याच्यापासून जितकं दूर राहता येईल तेवढं राहिलं पाहिजे खरं तर त्याच्या तरुण वर्गानं, आणि शक्य तेवढं पुस्तक आणि वाचन याच्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे। आणि त्यामुळं जेवढं तुम्ही वाचाल तरच वाचाल हे जे आपण म्हणतोय तर ते सत्य आहे। आणि बाबासाहेबांनी पण आपल्याला जे सांगितलेलं आहे की शिक्षण ही एकमेव गोष्ट आहे की ज्याच्या आधारे तुम्हाला पुढं जातील। बाकी तर आपल्या समाज म्हणून आपल्याकडं तशा कुठल्याच गोष्टी नाहीत की ज्याच्या आधारे म्हणजे बाकी काही समाजांना प्रत्येकाला स्वतःचे काही व्यवसाय आहेत जो की कदाचित ह्या समाजाला असा कुठला व्यवसाय नाही जो आर्थिक तुमचं सुबत्ता आणू शकेल। त्यामुळे आपल्याकडं जर एक कुठला मार्ग असेल तर तो फक्त शिक्षण आहे की ज्याच्या आधारे बाबासाहेबांचा जो विचार आहे त्याच्याच आधारे मी पुढे गेलो, चांगलं शिक्षण घेतलं, चांगला अभ्यास केला आणि त्यामुळे मी आज ह्या पदावरती आहे। BPN साठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।